या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। फायनान्स कंपनीला दिलेला चेक बाउन्स झाल्याप्रकरणी एका विरुद्ध न्यायालयानं दंडात्मक कारवाईचे आदेश दिले। विजय फायनान्स कंपनीला दिलेला चेक बाउन्स झाल्याप्रकरणी आरोपीस 1 वर्षाचा कारावास आणि चेकच्या दुप्पट रकमेचा दंड आकारण्याचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विनायक रेडकर यांनी दिला। आनंद अशोक शिवणगे असं आरोपीचं नाव असून 50,000 रुपयांचं कर्ज विजय फायनान्स कडून घेतलं होतं। या रकमेपोटी दिलेला चेक न वटल्यामुळे कोर्टात आरोपीस शिक्षा सुनावल्याची माहिती विजय फायनान्सचे वकील ॲडव्होकेट सुरेश बिराजदार यांनी पत्रकार परिषदेत दिली। 2023 मध्ये विजय फायनान्स चेक बाउन्सची केस आलेली होती। त्या चेक बाउन्स मध्ये आनंद अशोक शिवणगे हा त्यांचा कर्जदार होता। त्याने रक्कम रुपये 29,765 रुपये इतकी थकीत कर्जाची रक्कम त्याच्याकडे प्रलंबित होती। ती रक्कम अदा करण्यासाठी त्यांनी विजय फायनान्सच्या नावे रक्कम रुपये 29,765 चा चेक दिलेला होता आणि तो चेक जो आहे तो 11/8/2023 रोजी बाउन्स झाला। त्यानंतर विजय फायनान्सने माझ्याकडे येऊन आरोपीला सदरची रक्कम माफी करण्यासाठी नोटीस पाठवण्यासाठी सांगितले। त्याप्रमाणे मी आरोपीला नोटीस पाठवून सदरची जी काही चेक बाउन्सची रक्कम आहे ती रक्कम 15 दिवसाच्या आत विजय फायनान्स मध्ये जमा करून आपले कर्ज खाते बेपार करण्याची संधी या नोटीस मार्फत दिलेली होती। आरोपीला सदरची नोटीस पोहोचल्यानंतर देखील त्यांनी तो विजय फायनान्स मध्ये येऊन जी काही थकीत रक्कम आहे चेकची ती अदा केलेली नाही। त्यामुळे विजय फायनान्सने माझ्या मार्फत सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात खासगी फिर्याद दाखल केलेली होती। सदर केसमध्ये आम्ही त्यांच्या वतीने पुरावा म्हणून काही लोनचे पेपर्स आहेत आणि त्यासाठी कामाचे स्टेटमेंट आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही आता कोर्टासमोर निदर्शनास आणून दिले आणि तो जो काही कागदपत्री पुरावा आहे तसेच त्यांचा जो युक्तिवाद आहे तो युक्तिवाद काही निर्वाण ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास श्री विनायक रेडकर साहेब यांनी आरोपी नामे आनंद अशोक शिवणगे यास दोषी धरून चेक बाउन्सच्या केसमध्ये दोषी धरून त्याला 1 वर्षाचा कारावासाची शिक्षा व तसेच नुकसान भरपाई म्हणून फिर्यादी विजय फायनान्सला चेकच्या दुप्पट रकमेचा दंड व त्याचबरोबर सदर चेक बाउन्स झाल्यापासून 9% दर 7 दर 6 प्रमाणे व्याज देण्याचा आदेश त्या आरोपी विरुद्ध केलेला आहे।